कोणी मागे वा लढू नको डीजेची गाडी समोर जाणे गेले डीजेची गाडी समोर घ्या डीजेची गाडी समोर घ्या डीजेची गाडी तर आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो आंदोलकांची सोय आता पोलिसांनी वेगळ्या ठिकाणी केलेली आहे आणि त्या दिशेने आंदोलक निघाल्यात। तर पोलिसांनी परवानगी दिलेल्या आंदोलन स्थळी आता हे आंदोलक निघाल्याचं आपण पाहतोय। मात्र सगळे आंदोलक हे सरकार विरोधात जोरदार घोषणा देत आहेत। हे सरकार जुलमी आहे अशा घोषणा देत आहेत। आंदोलकांची सोय ज्या ठिकाणी केलेली आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी हे आंदोलक निघालेले आहेत। मात्र जाता जाता ते राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत। तर एकीकडे बच्चू कडू हे आंदोलनावरती ठाम आहेत। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच सुरू राहणार, असंच रास्ता रोको होणार आणि रेल रोको देखील होणार अशी भूमिका ही बच्चू कडू यांनी मांडली होती। तर न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन देखील आम्ही करणार नाही, कारण न्यायालयापेक्षा आमच्यासाठी लोकन्यायालय महत्त्वाचं आहे असं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं होतं। आणि आपण पाहतोय त्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आंदोलन थांबवलेलं नाहीये, उलट त्यांची जी सोय आहे ती दुसऱ्या ठिकाणी करण्यात आली आहे आणि त्या दिशेनं आता बच्चू कडू आणि आंदोलक निघाले। सरकारचं शिष्टमंडळ आता बच्चू कडूंशी कधी चर्चा करते आणि चर्चेतून काय सकारात्मक मार्ग निघतोय का, काय सुवर्णमध्य निघतोय का ते बघणं खूप महत्त्वाचं आहे। या आंदोलनावर काय तोडगा निघणार त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे। कोर्टाच्या आदेशानंतर जेल भरोचा निर्णय आता बच्चू कडूंनी घेतलेला आहे। राजू शेट्टींनी आणि बच्चू कडूंनी आपल्या भाषणात सांगितलं होतं की पोलिसांनी आम्हाला ताब्यात घ्यावं। नागपुरात कडूंचं आता जेल भरो आंदोलन आहे। कोर्टाच्या आदेशानंतर आंदोलकांनी जेल भरोचा निर्णय घेतलाय। दुसरीकडे सरकारचं शिष्टमंडळ आता बच्चू कडूंची भेट घेणार आहे। तर आपण पाहिलं काहीच वेळापूर्वी राज्यमंत्री जयस्वाल हे नागपूरमध्ये दाखल झाले होते आणि त्यानंतर पंकज भोयर यांच्यासोबत जाऊन ते बच्चू कडू यांची भेट घेणार होते। मात्र त्या संदर्भात अजून देखील काही अपडेट समोर येऊ शकलेले नाहीये। आता कडूंबरोबर चर्चेसाठी सरकारचे दोन मंत्री, दोन राज्यमंत्री आणि तेही विदर्भातले, एक रामटेकचे आहेत आणि एक वर्ध्याचे आहेत। आता हे दोन्ही राज्यमंत्री, एक भाजपचे मंत्री आहेत आणि एक शिंदे सेनेचे मंत्री आहेत, दोन्ही आता कडूंशी कशी चर्चा करतात ते बघणं महत्त्वाचं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।